मागच्या व्हिडिओमध्ये आपण फीवर विथ नो चिल्स म्हणजे फीवर होती पण त्याला थंडी नव्हती. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फीवर विथ चिल्स म्हणजे फीवर पण आहे आणि थंडी पण आहे म्हणजे चिल्स पण आहे. तर आपण त्याचं डायग्नोसिस कसं करतो. एक पेशंट आहे ज्याला की फीवर आहे 4 दिवसापासून आणि चिल्स पण आहे म्हणजे थंडी पण वाजून आली आहे. तर आपण त्याचं डायग्नोसिस कसं करणार आहोत. फीवर विथ चिल्स असेल तर त्याचे अनेक कॉजेस असू शकतात, जसं की मलेरियल फीवर, UTIमुळं फीवर येते, एप्सिस, न्यूमोनिया, फिलारियासिस आणि स्कारलेट फीवर यासारख्या डिसीजेसमध्ये फीवर विथ चिल्स असते. तर आपल्याला त्या पेशंटचं डायग्नोसिस करायचं आहे. जर पेशंटला काही प्रश्न विचारायचे आहेत, फीवर हा दररोज येतो का, दररोज येत असेल तर तो सेम टायमाला येतो का, जर तो म्हणाला हो तर हे मलेरियाचं इन्फेक्शन असू शकतं. त्यानंतरनं त्याला प्रश्न विचारायचा आहे की फीवर हा अल्टरनेट डे येतो का, जर तो म्हणाला हो तर हे मलेरियाचंच इन्फेक्शन असू शकतं. त्यानंतरनं त्याला तिसरा प्रश्न विचारायचा आहे की फीवर हा दररोज येतो आणि तो सेम टायमाला येतो का, जसं की पहिल्या दिवशी फीवर आला 4 वाजता आला आणि काही वेळाने उतरून गेला, त्यानंतरनं दुसऱ्या दिवशी पण फीवर आला आणि ते पण 4 वाजता आला आणि काही वेळाने उतरून गेला, असं दररोज होतं का, जर तो म्हणाला हो तर हे मलेरियाचंच इन्फेक्शन असू शकतं. त्यानंतरनं फीवर आहे, चिल्स आहेत आणि हेडेक आहे. तर ह्याचे 3 रिझन्स असू शकतात म्हणजे 3 कारणांमुळे ही फीवर येऊ शकते. एक तर मलेरिया, दुसरं UTI आणि तिसरं ॲप्सिस. आता ह्यामधून आपल्याला कोणता डिसीज झाला हे रूल आउट करण्यासाठी आपल्याला त्याला काही प्रश्न विचारायचे. तर पहिल्यांदा जर मलेरिया असेल तर अल्टरनेटिव्ह फीवर असणार आहे, युरिडे फीवर असणार आहे किंवा युरिडे फीवर असणार आहे आणि ते सेम टायमाला येणार आहे. त्यानंतरनं चिल्स असणार आहेत त्यामध्ये. त्यानंतरनं जर UTI असेल तर बर्निंग मिक्च्युरेशन आहे किंवा नाही त्याला विचारायचं आहे. जर बर्निंग मिक्च्युरेशन असेल तर तो UTIमुळं फीवर आलेला असू शकतो. त्यानंतरनं ॲप्सिस आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी त्याला विचारायचं आहे कुठं पेनफुल स्वेलिंग आलेली का, बटक्ससारख्या रिजनवर, ग्रॉईनमध्ये कुठं जर पेनफुल स्वेलिंग आणि त्यामध्ये पस असेल तर ते ॲप्सिस असू शकतं आणि ॲप्सिसमुळं फीवर विथ चिल्स झालेलं असू शकते. त्यामुळं त्याचं असं डायग्नोसिस करायचं आहे. त्यानंतरनं दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला त्याला विचारायचं आहे म्हणजे त्याचा स्क्लेरा बघायचा आहे. जर स्क्लेरामध्ये पॅलर दिसत असेल तर तो ॲनिमिया असू शकतो. स्क्लेरामध्ये जर इक्टेरस दिसत असेल म्हणजे येलोइश डिस्कलरेशन ऑफ आय तर ते जॉन्डिस असू शकतं किंवा हेपॅटायटिस असू शकतं, लिव्हर ॲप्सिस असू शकतं, यासारखे डिसीज असू शकतात. त्यानंतरनं आपल्याला त्याच्या सर्वायकल लिम्फ नोड्स बघायचे. जर सर्वायकल लिम्फ नोडची साईज वाढलेली असेल तर बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन असू शकतं, त्यामुळं फीवर विथ चिल्स असू शकते. त्यानंतरनं आपल्याला त्याचं ॲब्डोमेन पाल्पेट करायचे. ॲब्डोमेनचे 9ला 9 रिजन्स पाल्पेट करायचे. ॲब्डोमेनमधल्या ज्या रिजनमध्ये टेंडरनेस दिसेल त्यानुसार त्याचं आपल्याला डायग्नोसिस करायचं आहे. आता ॲब्डोमेनमध्ये जर इपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये पेन दिसत असेल तर ते गॅस्ट्रोएंटरायटिसमुळं असू शकते, हायपर ॲसिडिटीमुळे असू शकते. अशा प्रकारे 9 रिजनचं पाल्पेशन करून त्यानुसार आपल्याला डायग्नोसिस करायचं असते. तर आपल्याला फीवर विथ चिल्समध्ये मेनली स्प्लीनचं आणि लिव्हरचं पाल्पेशन करायचं आहे. जर स्प्लीनमध्ये जर स्प्लेनोमेगॅली दिसली तर हे सिम्पटम हे मलेरियाचं असणार आहे. जर हिपॅटोमेगॅली दिसली तर हे जॉन्डिसचं असू शकते किंवा मग मलेरियाचं पण असू शकते किंवा एंटेरिक फीवरचं असू शकते. एंटेरिक फीवर म्हणजे टायफॉईडचं. त्यानंतरनं ॲब्डोमेन पाल्पेट करणं झाल्याच्या नंतरनं चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला चेस्ट ऑस्कल्टेशन करायचं आहे. चेस्ट ऑस्कल्टेशन का करायचं आहे तर न्यूमोनियामध्ये पण फीवर विथ चिल्स असतो. मग त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीला न्यूमोनिया तर नाही झाला हे रूल आउट करण्यासाठी आपल्याला चेस्ट ऑस्कल्टेशन करायचं आहे. स्टेथोस्कोपने चेस्टमध्ये कोणते साऊंड येतात ते बघायचे. तर जर पेशंटमध्ये एक्सपायरेशन करताना रॉंग काय आणि व्हीज साऊंड येत असेल तर त्या व्यक्तीमध्ये न्यूमोनिया झालेला असू शकतो. आणि इन्स्पायरेशनच्या टायमाला जर क्रॅकल्स असा आवाज येत असेल तर त्या व्यक्तीमध्ये न्यूमोनिया झालेला असू शकतो. त्यामुळं चेस्ट ऑस्कल्टेट करून बघायची पूर्ण. त्यानंतरनं 5व्या स्टेपमध्ये आपल्याला त्याच्या इंग्वायनल लिम्फ नोडची साईज वाढलेली का हे पाहायचं आहे. त्याच्यानंतरनं लेग्सवर इडेमा आहे किंवा नाही ते पाहायचं आहे. जर त्याच्या लेग्सवर इडेमा असेल त्याच्यानंतर इंग्वायनल लिम्फ नोडची साईज वाढलेली असेल तर त्या व्यक्तीमध्ये फिलारियासिस झालेला असू शकतो. आणि जर ते नसेल
तर त्या व्यक्तीमध्ये आपल्याला कुठं ॲब्सेस आहे किंवा नाही ते पाहायचं आहे. आणि जर असेल तर फीवर विथ चिल्स हे ॲब्सेसमुळे झालेलं असू शकते. तर आपल्याला जर ह्या पेशंटमध्ये काय ट्रीटमेंट द्यायची ते पाहिजे. आता जर त्याला